कांदा निर्यातीवरील 50% रोड टेप सवलत आता घटवलेली आहे। आतापर्यंत कांदा निर्यातीवर 1.9% प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता, मात्र आता तत्काळ प्रभावानं ही सवलत 50% घटवलेली आहे। 0.95% प्रोत्साहनात्मक निधी मिळणार आहे। कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आता रोड टेपची सवलत देण्यात येत होती। या केंद्राच्या निर्णयामुळे आता कांदा निर्यात आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे। पुरवठा अधिक आहे व मागणी कमी, परंतु सातत्याने व्यापारी वर्ग हा सरकार दरबारी कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन म्हणून 10% सबसिडी द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे। परंतु सरकारने आज कुठेतरी या उलट निर्णय घेऊन आणि जी सबसिडी ₹1.90 पर शेकडा होती ती कमी करून 50% 95 पैसे प्रति शेकडा केली। तर यामुळे कांद्याच्या बाजारभावावर कुठेतरी फार मोठा परिणाम होणार आहे। एक बाजूनी सरकारने व्यापारी वर्ग जर सबसिडीसाठी आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे जोडले गेले आहेत। अभिजित, खरं तर एकीकडे आज शेतकऱ्यांनी भाव गडगडलेत म्हणून आंदोलन केलंय आणि दुसरीकडे आता निर्यातीवरील ही जी आपण रोडटेप सवलत होती ती घटवलेली आहे। काय त्याचे परिणाम होऊ शकतात? गिरीश, खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होती आणि त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत। अवघे 900 ते 1050 रुपयापर्यंतचा कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतोय। उत्पादन खर्च वसूल होत नाही आणि त्यातच आता कांदा निर्यातीवरील रोडटेप सवलत आता 50% घटवण्यात आलेली आहे। खरं तर कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हा 1.9% निधी निर्यातीला देण्यात येत होता आणि त्यामुळे कुठेतरी कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळत होतं। मात्र आता ही सवलत घटवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे कांदा निर्याती सोबतच रोडटेप सवलत जी आहे ती HS लाईनवरच्या जितकी त्यावरची पिकं किंवा त्या संदर्भातली उत्पादनं आहेत त्या सर्वांवरची रोडटेप सवलत जी आहे। निश्चितच अभिजित, याचा परिणाम खूप मोठा होणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण 50% रोडटेप सवलत घटवली मदत होईल।